हॅलो एव्हरीवन, क्रोशे विथ मेधा विजा या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे जो बिगिनर फ्रेंडली असणार आहे, ज्यामध्ये मी क्रोशिया ज्यांना नव्याने लर्न करायचे आहे त्यांच्यासाठी लागणारे मटेरियल आणि टूल्सची बेसिक इन्फॉर्मेशन मी इथं देणार आहे। फर्स्ट हाफ मध्ये आपण बघूयात मार्केटमध्ये अवेलेबल कोणकोणते वेगवेगळे यार्न्स असतात आणि नंतर पाहूयात आपण माझ्याकडे कोणते मटेरियल अवेलेबल आहे त्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन, आणि सेकंड हाफ मध्ये आपण पाहूयात की टूल्सची काय रिक्वायरमेंट असते। तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाइपचे, वेगवेगळ्या थिकनेसचे, वेगवेगळ्या टेक्स्चर्सचे यार्न्स अवेलेबल असतात। जनरली 3 प्रकारचे असतात। पहिलं म्हणजे वूल, दुसरं म्हणजे ॲक्रेलिक आणि तिसरं म्हणजे कॉटन। वूल जे आहे, जे स्वेटर, कॅप, हे जे बेबी प्रोजेक्ट्स जे बनवले जातात ते वूलने बनवले जातात। दुसरं ॲक्रेलिक, जे तोरण, फ्लॉवर्स किंवा होम डेकोर ॲक्सेसरीज ज्या बनवल्या जातात त्याच्यासाठी ॲक्रेलिकचा वापर केला जातो। ॲक्रेलिक म्हणजे जनरली ती आर्टिफिशियल यार्न असते, वूल सारखी इतकी सॉफ्ट नसते। तिसरं आहे कॉटन, की जी सॉफ्ट असते। समर विअरेबल जे प्रोजेक्ट्स बनवले जातात किंवा सॉफ्ट टॉयज जे बनवले जातात त्याच्यासाठी कॉटन यार्न यूज केला जातो। या व्यतिरिक्त चंकी यार्न अवेलेबल असते, की जी थोडीशी जाड असते, ब्लँकेट्स वगैरे बनवण्यासाठी, स्कार्फ्स बनवण्यासाठी, हॅट्स बनवण्यासाठी त्याचा वापर होतो। वेल्वेट यार्न एक असते, की ज्या प्लशीज वगैरे बनवल्या जातात त्याच्यासाठी तो वापर होतो। पॉलिस्टर यार्न एक मिळते, त्याच्यानंतर पर्स थ्रेड एक मिळते, पर्स वगैरे बनवण्यासाठी। वेगवेगळ्या रिक्वायरमेंटला वेगवेगळी यार्न मार्केटमध्ये अवेलेबल आहे। आत्ता पाहूयात माझ्याकडे कोणकोणते यार्न अवेलेबल आहेत आणि ते कुठे कुठे वापरले जातात। जनरली ही जी आहे ही ॲक्रेलिक यार्न आहे, म्हणजे ॲज अ बिगिनर ही रिकमेंड केली जाते वूल आणि कॉटनला मागे टाकून। तर ही बॉलमध्ये पण अवेलेबल असते रेडीमेड, किंवा अशी हँग्समध्ये मिळते, की घरी आल्यानंतर मग आपल्याला त्याचा असा बॉल बनवून घ्यावा लागतो। ह्या ॲक्रेलिक यार्नमध्ये पण थिकनेस प्रमाणे, त्याच्या टेक्स्चर प्रमाणे वेगवेगळे ब्रँड्स, वेगवेगळे यार्न्स अवेलेबल आहेत। जसं की इथे याचं टेक्स्चर कंपॅरेटिव्हली हार्श आहे, इथे स्मूथ नाहीये ते हाताला, तर हे स्मूथ आहे। याच्या इतकंच जाड आहे पण हे स्मूथ आहे। स्कार्फ, हॅट किंवा तुम्ही बॅगही याच्या बनवू शकता। बॅग बनवली की याला अस्तर लावावं लागतं। हेही गंगा ब्रँडचंच आहे, हे देखील गंगा ब्रँडचंच आहे, आणि हे चारही ॲक्रेलिकच आहेत, पण त्याच्या टेक्स्चर्समध्ये फरक आहे। आपली रिक्वायरमेंट जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला हे चूज करावं लागतं। या ॲक्रेलिक व्यतिरिक्त इथे एक ॲक्रेलिक अजून एक थ्रेड आहे। हा थ्रेड आहे, शायनी आहे, वेव्ही आहे, हा इझिली ब्रेक होत नाही। याचे बुकमार्क्स वगैरे सुद्धा छान बनतात। त्याच्यानंतर इथे आहे कॉटन। हा सॉफ्ट असतो, बेबी प्रोजेक्ट, समर प्रोजेक्ट किंवा सॉफ्ट टॉयज बनवण्यासाठी याचा यूज होतो। हे देखील बॉलमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या ब्रँड्सचे, किंवा असे हँग्स सुद्धा मिळतात। आपण त्याचा बॉल इथे बनवून घेतलेला आहे। हे आहे कॉटन थ्रेड्स। याच्यापासून सुद्धा काही जण पर्सेस बनवतात। जनरली मला याच्यापासून डॉयलीज बनवायला आवडतात। खूप स्ट्रॉंग असतं हे, सुंदर कलर्समध्ये अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर हे आहे पर्स थ्रेड, पर्सेस बनवण्यासाठी। हे देखील बॉल्समध्ये अवेलेबल आहेत आणि हँग्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत। या व्यतिरिक्त लागणारं आणखी एक मटेरियल ते म्हणजे हे पॉलिस्टर फायबर फिल। आपण पाहिलं असेल की सॉफ्ट टॉयजच्या आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो। आपण याचा उपयोग ज्या वेळेला फ्लॉवर्स वगैरे बनवतो त्यावेळेला त्याच्या आतमध्ये स्टफ करण्यासाठी आपण हे यूज करणार आहे। तर ॲज अ बिगिनर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही हे 100% ॲक्रेलिक यार्न जे आहे ते यूज करा।
ही झाली मटेरियलची इन्फॉर्मेशन, लागणारी क्रोशे टूल्सची इन्फॉर्मेशन. आता आपण पुढे पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं क्रोशे टूल म्हणजे हे हुक. ह्याला हुक म्हणतात. इथे मेन्शन केलेलं असतं किती एमएमचं आहे. आता इथे 3.5 mm दिसतंय. इथं सुरुवातीला जे टोक असतं त्याच्या MM साईजवरून इथं मेन्शन केलेलं असतं. 4 mm, 5 mm, 2.5 mm. आपल्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला हुक चूज करावं लागतं. त्याच्यानंतर इथे आहे ही सीझर, वायर कटर, फ्लोरल वायर. ह्याला ग्रीन टेप ऑलरेडी लावलेला असतो. ही निडल, त्याच्यानंतर ही थिन क्राफ्ट वायर. फ्लॉवर्स बनवताना जे लीव्स बनवले जातात त्याच्यासाठी याचा वापर होतो. इझिली हे मोल्ड होतात म्हणून. त्याच्यानंतर ही आहे सेफ्टी पिन की जिचा यूज मी मार्कर म्हणून करते. प्रोजेक्ट ज्या वेळेला आपण राऊंडमध्ये करतो त्यावेळेला स्टार्ट आणि एंड कळण्यासाठी याचा वापर होतो. याऐवजी तुम्ही थिन जी वायर असते तिचा एक छोटासा तुकडा घेतलाय ती सुद्धा यूज करू शकता, किंवा यांचा छोटासा तुकडा तोही घेऊ शकता. फॅब्रिक ग्लू आणि ही हॉट ग्लू गन, ही त्याची स्टिक आहे. ग्लू स्टिक म्हणतो आपण याला. अजून मोठ्या साइजेसमध्ये पण ही अवेलेबल असते. त्याप्रमाणे अप्रोप्रिएट त्याची ग्लू स्टिक सुद्धा मार्केटमध्ये मिळते. माझ्याकडे ही छोटी आहे. या हुक्स व्यतिरिक्त आणखीही हुक्स आहेत माझ्याकडे जे आपल्याला प्रोजेक्टच्या अकॉर्डिंग चूज करावे लागतात. सगळेच लागतात असं नाही, प्रोजेक्ट प्रमाणे आपण ठरवतो. छोटे हुक जे असतात ते जनरली डॉयलीज वगैरे बनवण्यासाठी, मोठे हुक्स जे असतात ते ब्लँकेट्स वगैरे बनवण्यासाठी यूज केले जातात. आणि आपल्याला नोट्स वगैरे लिहायच्या असतील तर त्याच्यासाठी पेन आणि कागद. आता मटेरियलची इन्फॉर्मेशन देताना मी म्हणाले की आपल्याला 100% ॲक्रेलिक यार्न यूज करायचे. तर त्यामध्ये नेमकं कुठलं, आता त्यातही बरेच प्रकार असतात. तर ॲज अ बिगिनर 4 प्लाय ॲक्रेलिक यार्न रेकमेंड केलं जातं. आता 4 प्लाय काय प्रकार आहे, तर आपण जर हा बॉल पाहिला तर इथे सुरुवातीला हे असे 4 धागे तुम्हाला एकत्र दिसतील. हे 4 धागे एकत्र करून ज्यावेळेला प्लाय केले जातात, एकत्र केले जातात आणि एक बंच बनवला जातो, हा बॉल बनवला जातो. त्यामुळे ह्याला 4 प्लाय म्हणतात. आणि ॲक्रेलिक यासाठी की ॲक्रेलिक कॉटनपेक्षा फर्म राहतं, स्टर्डी असतं. कॉटन इतकं सॉफ्ट नसतं ते. त्याच्यामुळे ॲज अ बिगिनर आपल्या हे ॲल्युमिनियम हुकवरून ही यार्न निसटणार नाही, म्हणून आपल्याला ॲक्रेलिक यार्ननी सुरुवात करायची आहे. जसजशी आपण प्रॅक्टिस करतो तसतसं आपण कॉटन यार्न सुद्धा हँडल करू शकतो. आणि कॉटन थ्रेड की जे त्याच्यापेक्षाही अगदी नाजूक असतात आणि हुकवरून निसटू शकतात, तर तेव्हा आपल्याला प्रॅक्टिसने ते जमतं. आता कोणतं हुक यूज करायचं हे कसं कळणार, तर ज्यावेळेला आपण बॉल खरेदी करतो हा यांचा, त्यावेळेला आता इथे आपण या बॉलमध्ये पाहूयात. इथे असं मेन्शन केलेलं असतं की कुठलं हुक याला अप्रोप्रिएट आहे. तर आता ही जाड आहे ॲक्रेलिक यार्न, त्याच्यामुळे इथे 6.5 mm मेन्शन केलेलं आहे. तर आपल्या ह्या 4 प्लाय ॲक्रेलिक यार्नसाठी 3 ते 4च्या दरम्यान हुक रेकमेंड केलेलं आहे. तर ही झाली ओव्हरऑल मटेरियल आणि टूल्सची इन्फॉर्मेशन. तुम्हाला सुरुवात करण्यासाठी हा 4 प्लाय ॲक्रेलिक यार्न आणि 3 ते 4च्या दरम्यानचं हुक असलं की तुम्ही प्रोजेक्ट सुरू करू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात बेसिक क्रोशेट स्टिचेस ज्या आहेत त्या 1 बाय 1 आपण लर्न करूयात. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.